नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पी एम किसान योजनेचा 21वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता आपल्याला कधी मिळणार आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत शेतीविषयी आणि शेतकरीविषयी अशीच माहिती येत राहील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करा. तर जास्त वेळ न घेता व्हिडिओला लगेच सुरुवात करू. त्याआधी आपल्याला सर्वप्रथम आपण गुगल क्रोम ओपन करूया आणि आपल्याला 20वा हप्ता पी एम किसान योजनेचा कधी मिळाला होता आणि कोणत्या शेतकऱ्यांना मिळाला होता त्याची माहिती जाणून घेऊया. त्यासाठी आधी आपल्याला गुगल क्रोम ओपन केल्याच्यानंतर पी एम किसान अशी वेबसाईट टाकायची. पी एम किसान टाकल्यानंतरच आपल्याला पी एम किसान सन्मान निधी अशी एक नंबरलाच वेबसाईट दिसते. त्यानंतर तिला क्लिक केल्याच्यानंतर आपल्यासमोर एक असा पेज ओपन होतो. असा पेज ओपन झाल्याच्या नंतरच आपल्याला इथं बघू शकता तुम्ही आता या बॉक्समध्ये आपल्याला पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता म्हणजे माननीय पंतप्रधान यांनी 2 ऑगस्ट 2025 रोजी वाराणसी येथून पी एम किसान योजनेचा 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात टाकला होता. तर शेतकरी मित्रांनो, हे झालं आपल्याला आता 20वा हप्त्याचं पेमेंट. हे आपल्याला 2 ऑगस्ट रोजी म्हणजे 2 ऑगस्ट 2025 रोजी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये आलेला आहे. तर आता आपण जाणून घेऊया या योजनेत कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळतो त्याची अगोदर माहिती. तर आता आपण जाणून घेऊ की योजनेचा लाभ कोणत्या शेतकऱ्यांना मिळतो आणि मिळायला पाहिजे किंवा मिळत आहे. तर यामध्ये आपण पी एम किसान ही केंद्रीय क्षेत्रातील योजना आहे, ज्याला भारत सरकारकडून 100% निधी मिळतो. ती योजना 1 डिसेंबर 2018 पासून कार्यान्वित झालेली आहे. या योजनेअंतर्गत सर्व जमीनधारक शेतकरी कुटुंबांना 3 सामान्य हप्त्यामध्ये दरवर्षी म्हणजे एका शेतकऱ्याच्या नावावर 3 टप्प्यामध्ये 2-2 हजार रुपयाने 6,000 रुपये पी एम किसान योजनेतून दिले जातात. योजनेसाठी कुटुंबात व्याख्या पती, पत्नी आणि अल्पवयीन मुले अशी आहे. म्हणजे पत्नीला आणि किंवा अल्पवयीन मुलाला त्याचा लाभ घेतला जाऊ शकतो. राज्य सरकार आणि केंद्र सरकार प्रवेश प्रशासन योजनेच्या मार्गदर्शक तत्वानुसार मदतीसाठी पात्र असलेले शेतकरी कुटुंबाची ओळख पटेल. हा निधी थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटद्वारे वर्ग केला जातो. या योजनेचा विविध बहिष्कार आणि श्रेणी आहेत. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने म्हणजे ही योजना कुटुंबातील एका लाभार्थ्यासाठी उपलब्ध आहे. म्हणजे आपले जर खाते जर 4 असतील, त्यामध्ये पती, पत्नी किंवा अल्पवयीन मुलं, तर यापैकी फक्त एका शेतकऱ्यांना म्हणजे एका खातेदाराला त्याचा लाभ मिळेल. आता आपण जाणून घेऊया पुढे की आपल्याला येणारा 21वा हप्ता हा कोणत्या तारखेला आणि कधीपर्यंत मिळणार याची माहिती. तर शेतकरी मित्रांनो, इथपर्यंत आलाच आहात तर कृषीप्रधान यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत अशीच माहिती येत राहील. आणि आपण आता ह्यावेळेस 20वा हप्ता हा भरपूर शेतकऱ्यांना मिळाला नाही. त्याचं काय कारण आहे याची जर तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर कमेंटमध्ये आम्हाला विचारा. आम्ही त्यावरती एक नक्कीच व्हिडिओ बनवू आणि तोही 100% उपायकारक राहील. तर शेतकरी मित्रांनो, आता आपण खाली आल्याच्या नंतर बघू शकता आपल्याला 20वा हप्ता हा 2 ऑगस्ट 2025 रोजी मिळाला होता. आणि आता आपली दीपावली जी आहे, ही दीपावलीच्या अगोदरच आपल्याला हप्ता मिळणार आहे. म्हणजे 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर या दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पी एम किसान योजनेचा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा वर्ग केला जाईल. त्याच्या निधीनुसार शेतकऱ्यांना तो मिळेल आणि शेतकऱ्यांना हा हप्ता कंप्लीट 4 महिन्याच्या कालावधीत मिळत असतो. परंतु शासनाने दीपावलीचं बोनस म्हणून शेतकऱ्यांना हा 21वा हप्ता लवकर देण्याचा निर्णय घेतला आहे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने शेतकऱ्यांना आता हा 21वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता हा 15 ऑक्टोबर ते 25 ऑक्टोबर दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यात मिळणार आहे. आणि त्यासाठी शेतकऱ्यांनी आपल्या आधार सीडिंग, आपल्या बँकेला लिंक असलेल्या मोबाईल याची खात्री करून घेणं गरजेचं आहे, जेणेकरून जे हे पेमेंट येतं ते डीबीटीद्वारा मिळत असतं. त्यामुळे तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे याचीही माहिती चेक करून घेतली पाहिजे, जेणेकरून येणारा हप्ता हा शेतकऱ्यांच्या खात्यात येईल याची काळजी
आपण स्वतः घेतली पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला 21वा हप्ता हा दीपावलीच्या पर्यंत मिळणार आहे. ही होती 21व्या हप्त्याची माहिती. आणि ज्या शेतकऱ्यांना 20वा हप्ता मिळाला नाही किंवा याच्या अगोदर बरेचसे हप्ते मिळाले नाहीत, त्यांनी कमेंटमध्ये माहिती नक्की द्या. त्यांच्यासाठी आम्ही योग्य असा व्हिडिओ बनवू. त्यासाठी काय करायचं आहे, त्याची सोपी पद्धत आहे, त्याचीही माहिती आमच्या यूट्यूब चॅनलवरती आम्ही देऊ, जेणेकरून शेतकऱ्यांना त्याचा 100% फायदा मिळेल. तर शेतकरी मित्रांनो, पुन्हा भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.